अनंत कोट ब्रह्मांड नायक पंढरीश श्री पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने संत सम्राट विश्वमाऊली ज्ञानोबाराय, जगद्गुरु श्री संत तुकोबाराय, शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज आदी करून सर्व वारकरी संतांच्या कृपाशीर्वादाने पवित्र पावन भूमीमध्ये भगवान धनेश्वराच्या पावन दरबारात सालाबाद प्रमाणे चालत असलेला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह याही वर्षी तेवढ्याच जोमानं, तेवढ्याच जोशानं, तेवढ्याच उत्साहानं अखंडपणे पार पडतोय. म्हणून याला खऱ्या अर्थानं अखंड हरिनाम सप्ताह असं म्हणतात. यात हरिनाम आहे म्हणून हा सप्ताह आहे, नाहीतर हा हप्ता आहे. विठाला विठाला सुंदर उत्कृष्ट गायनाचार्य मृदंगाचार्यांच्या उपस्थितीमध्ये समापन्न होत असणाऱ्या सप्ताहाचं 133वे वर्ष आणि या वर्षामध्ये पदार्पण करत असताना 5व्या दिवसाची कीर्तन सेवा आज माझ्या वाट्याला आली. ज्यांच्या माध्यमातून तुम्हा सर्व मायबाप श्रोत्याच्या दर्शनाचा योग आज मला प्राप्त होतोय असे नरेंद्र सिंह विद्याधर चोरघडे यांच्या सौजन्यानं तुम्हा सर्व मायबाप श्रोत्याचं दर्शन मला प्राप्त होतंय. कीर्तनाच्या निमित्तानं उपस्थित असणारे सर्व गायनाचार्य महाराज, टाळकरी महाराज मंडळी, उत्कृष्ट मृदंग वादनाची साथ करण्याकरता या ठिकाणी उपस्थित असणारे हरिभक्त परायण गणेशजी महाराज, हार्मोनियम वादक बाबा, टाळकरी मंडळी, महाराज मंडळी, विनेकरी बाबा, चोपदार बाबा, तिकडचे विनेकरी बाबा, साऊंड सिस्टमला सुंदर असा आवाज देणारे साऊंड सिस्टमवाले दादा, सुंदर असं डेकोरेशन सुद्धा या ठिकाणी, डेकोरेशन पण आपलंच आहे का, सुंदर असं डेकोरेशन आहे, सुंदर अशी साऊंड सिस्टम आहे. आणि कीर्तनाच्या निमित्तानं उपस्थित असणारे आपण सर्वजण, त्यामध्ये महिला मंडळ, पुरुष मंडळ, तरुण दिसत नाहीत कुठे, हेच तरुण नाही असतील बिचारे. कीर्तनात तरुण आणावे लागतात, धरून आले तरी येतात दुरून दुरून, असतील दुरून दुरून. बहुसंख्येनं उपस्थित असणाऱ्या आपणा सर्वांच्या चरणारविंदी साष्टांग प्रणिपात करतो आणि पुढे चालतो. विढाला जगद्गुरु तुकोबऱ्याच्या भंगाच्या माध्यमातून सांगतात की बाबांनो, जन्माला आल्याच्या नंतर आम्ही महत्वाचं काम करतो, धर्माचे पालन. सुंदर वातावरण आहे. सप्ताहाचा 5वा दिवस आहे. सर्व वातावरण पोषक आहे. एकतर मी बोरगावला यायचं म्हटलं तरी एकतर पाऊस पडलेला असतो, नाहीतर पडण्याचं वातावरण असतं. आज पडण्याचं वातावरण आहे, पण एवढं पण कीर्तन होईल ना आपलं पाटील, कीर्तन झालं पाहिजे. सुंदर वातावरण, तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे या न्यायानाथची सेवा पार पडणार आहे. आणि पंचम दिवशीचं कीर्तन पुष्प प्रभूचरणी भगवान धनेश्वराच्या पावन दरबारात त्याच्याच चरणारविंदी समर्पित करण्याच्या निमित्ताने निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय संत श्रेष्ठ संत शिरोमणी महाराष्ट्र भूषण वैराग्य मूर्ती साधकांचे मायबाप, देहू निवासी, देहूचे सुप्रसिद्ध साधू, हिंदवी स्वराज्य संस्थापक, राजाधिराज छत्रपती शिवरायांचे खरे गुरु, वारकरी संप्रदायाचे कळस, ज्यांनी जीवनात कधीच केला नाही तुमच्या आमच्यासारखा भजनाचा आळस, पंचमवेद निर्माते, मानवी देह घेऊन निजधामा गेले, निळामने सकळ संता तोषविले असा ज्यांचा अधिकार नव्हे नव्हे. तुका जरी सहज बोले वाणी, त्याचे घरी वेदांत वाहे पाणी. दिसायला सामान्य पण असायला मात्र असामान्य असणारे अधिकार संपन्न महात्मे जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरिता निवडलेला असून आजच्या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु श्री संत तुकोबाराय धर्माच्या पालनाच्या संदर्भानं सुंदर असं चिंतन प्रतिपादन करताय. विठाला विठाला जगद्गुरु तुकोबऱ्याच्या अभंगाच्या माध्यमातून सांगतात की बाबांनो, आम्ही जन्माला आल्याच्या नंतर किंवा अवतरित झाल्याच्या नंतर महत्वाचं काम करतो, धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन. धर्माचं पालन करून पाखंडी वृत्तीचं खंडन करण्याकरिता आम्ही या भूतलावर जन्माला आलो.
हे काम केल्यानं आमच्या नामरूपी संप्रदाय रूपी धर्मरूपी बीजाचं नाव वाढणार आहे. धर्माच्या पालनाचं पवित्र काम करताना तीक्ष्ण अशा शब्दरूपी बाणाचं शस्त्र आम्ही हाती घेऊन फिरू आणि या पवित्र कार्यामध्ये कसल्याही प्रकारचा भेदभाव न करता भीडभार न राखता उच्च वर्णीय असो अथवा नीच वर्णीय, लहान असो अथवा मोठा, नर असो अथवा नारी, सगळ्यांना एकत्रित करून एक संघ करून धर्माच्या पालनाचं पवित्र काम आम्ही पुढे घेऊन जाऊ असं जगद्गुरु तुकोबर आहे आजच्या अभंगामध्ये म्हणताय. विठाला विठाला. अभंगाचा सरळ भावार्थ तुम्हा सर्व मायबाप श्रोत्यांना कळाला असं गृहीत धरून पुढे बोलायला काय हरकत नाही. सगळ्यांनी असं ताट बसा, प्रसन्न बसा. खाली बसलेले पुरुष मंडळी ताट बसा. ताट बसायचं, महिला मंडळ प्रफुल्लित बसायचं. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर गुलाबाचं फूल टवटवीत बसलेलं आहे असं दिसलं पाहिजे. प्रत्येकानं असं ताट बसायचं. त्या सदावरच्या सारखं वाकडं तिकडं थोबड करून कोणी बसायचं नाही. प्रसन्न बसायचं. असं प्रसन्न वातावरण कीर्तनात बसल्यासारखं वाटलं पाहिजे. अंत्ययात्रेला आल्यासारखं बसू नका. सुंदर वातावरण. 3 महत्वाच्या सूचनेचं पालन कीर्तनामध्ये सगळ्यांनी करायचंय. कीर्तनामध्ये सूचना क्रमांक 1, एकदा कीर्तनात बसल्याच्या नंतर कुणी उठून जाण्याचा प्रयत्न करायचा. बोला बोला बोला. उठून जाण्याचा प्रयत्न करायचा. दुसरी महत्वाची सूचना विशेष करून महिला मंडळीसाठी, एकदा कीर्तनात बसल्याच्या नंतर तुम्ही दूर का असाना इथून, पण मध्ये गप्पा मारून बडबड करायची. तुम्ही महिला आहे का? आणि तिसरी महत्वाची सूचना, ज्या ज्या वेळीमध्ये विठ्ठल विठ्ठल भजन येईल त्या त्यावेळी हाताने कुणीही टाळी वाजवायची. ज्या ज्या वेळीमध्ये विठ्ठल विठ्ठल भजन येईल त्या त्यावेळी सर्वांनी मोठ्या प्रेमाने टाळी वाजून भजन करायचे. विठाला विठाला. तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंद या न्यायानाथची सेवा पार पडणार आहे. कीर्तन बरोबर वेळेत सुरू झाले आणि वेळेत सोडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. 1 तास आणि 5 मिनिटं उरलेली आहे. 1 तासातला एकही मिनिट वाया न घालवता, चिंतनाची वेळ वाया न घालवता, अभंगाच्या चकोरीत पण तुमच्या मनातल्या सगळ्या विषयाला स्पर्श करून आपल्याला अभंगावरती चिंतन मांडायचे. विठाला विठाला. जगद्गुरु तुकोबरे म्हणतात, बाबांनो आम्ही जन्माला आल्याच्या नंतर महत्वाचं काम करतो. आवाज येतोय का? येतोय ना? खाली बसलेले आवाज येतोय का? हा. आम्ही जन्माला आल्याच्या नंतर धर्माच्या पालनाचं पवित्र काम करतो आम्ही, तुकोबराय म्हणताय. खरं तर धर्म म्हणजे काय आम्हाला समजून घ्यावं लागेल. कशाला म्हणायचं धर्म? एखाद्या व्यक्तीला, सर्वसामान्य जीवाला तुम्ही विचारू गेला, बाबा कशाला म्हणायचं धर्म, तर तो जीव तुम्हाला सांगेल, मी हिंदू आहे, मी मुस्लिम आहे. धर्म शब्द उच्चारला की आमच्या डोळ्यासमोर हे धर्म उभे राहतात मायबाप. पण धर्म या 2 अक्षरी शब्दाची व्याख्या एवढी संकुचित असू शकत नाही. धर्म कशाला म्हणतात? हे धर्म तुम्हा आमच्या कानावर बिंबवले जात आहेत. हे धर्म राजकारणासाठी वापरले जात आहेत. पण आपल्या प्रत्येकाच्या जीवनातला धर्म वेगळा. हे धर्म आमच्या कानावर आता जरा जास्त येतात. आता काही सण आलाय ना, हिंदू खतरे में है, मुसलमान खतरे में है. मी सांगतो भाई, ना हिंदू खतरे में है ना मुसलमान खतरे में है. और हिंदू और मुसलमान का नाम नहीं लिया तो तुम्हारी राजनीति खतरे में है. फक्त राजकारणासाठी धर्म वापरला जातो. तर धर्म कशाला म्हणतात? प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपल्या वाट्याला आलेली विशिष्ट भूमिका आहे, वाट्याला आलेलं विशिष्ट कर्तव्य आहे, विशिष्ट कर्म आहे. आणि आपल्या वाट्याला आलेलं कर्तव्य कर्म जे आहे तोच आपल्या जीवनातला धर्म आहे. विठाला विठाला. या सृष्टीची निर्मिती करणाऱ्या भगवान परमात्म्यापासून तर तुम्हा आम्हासारख्या सर्वसामान्य जीवापर्यंत प्रत्येकाच्या वाट्याला आलेला विशिष्ट धर्म आहे. भगवान परमात्म्याच्या जीवनामध्ये कोणता धर्म आहे? श्रीमद भगवद्गीता नावाच्या ग्रंथामध्ये भक्तराज किरीटी अर्जुन नावाच्या भक्ताशी संवाद साधताना प्रभू बोलतात, अर्जुना
जेव्हा जेव्हा या धर्मावर संकट येईल, धर्मावर आलेलं संकट दूर करण्याकरिता संत सज्जनांचा संभाळ करून दृष्टांचा संहार करण्याकरिता मी या भूतलावर पुन्हा पुन्हा जन्माला येतो. प्रभू बोलतात, अर्जुना, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. अर्जुना, जेव्हा धर्मावर संकट येईल, धर्मावर आलेलं संकट दूर करण्याकरिता धर्माचं रक्षण करून पाखंड्याचं खंडन करून माझ्या भक्तांचा संभाळ करण्याकरता मी या भूतलावर जन्माला येतो. भगवान बोलतायत, जगद्गुरु तुकोबारा सुद्धा म्हणताय, धर्म रक्षावया अवतार घेशी आपुल्या पायीशी. भक्तजना, भगवान धर्माचं रक्षण करण्याकरता अवतार घेतात आणि आपल्या भक्तांचा संभाळ करण्याचं काम करतात. वेळ प्रसंगी एका एका भक्तासाठी जर एक एक अवतार त्या प्रभूला धारण करावा लागला ना, तरी तो प्रभू अवतार धारण करतात. महाराज म्हणतात, भक्त जर अनंत असतील तर अनंत भक्तासाठी तो भगवान परमात्मा अनंत अवतार सुद्धा धारण करतो. अनंत अवतार घेशी भक्ता कारणे कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे. भगवान परमात्मा भक्ता करता अनंत अवतार घेतो. जगद्गुरु तुकोबाराला विचारलं, महाराज, देवाचे अनंत अवतार आहे, याला पुरावा काय? तुकोबारा म्हणतात, अनंत रूपामध्ये अनंत वेशामध्ये त्या देवाला मी माझ्या डोळ्याने पाहिले. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्याची. मी जर त्या देवाला अनंत रूपात पाहिलं असेल तर त्या देवाचे अनंत रूप अनंत अवतार तुम्हाला आम्हाला मानावे लागेल. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, प्रत्येक अवतारात मी त्या देवाच्या सोबत आहे. जे जे झाले अवतार तुका त्यांचे, प्रत्येक अवतारात तुकोबारा त्या देवाच्या सोबत आहे. मान्य केलं महाराज. मग कुणाकुणासाठी त्या देवाने अवतार घेतला? महाराजांनी यादीच पुढे मांडली. महाराज म्हणतात, चोखोबाची बहीण झाला शारंगधर. संत चोखोबाच्या बहिणीच्या रूपानं देवानं अवतरित व्हावं आणि चोखोबांच्या घरची बाळत पण देवानं करावी. शांती ब्रह्मनाथांच्या घरी त्या देवानं श्रीखंड्या हे नाव धारण करून कावडीनं पाणी भरावं. एवढंच नाही, शांती ब्रह्मनाथ महाराज देवाची पूजा करायचे आणि देवाची पूजा करण्याकरता बसलेल्या नाथ महाराजाला देवाला लावण्याकरता चंदन उघडून द्यायला सुद्धा देव आहे. भक्ताच्या घरची कोणतंही काम तो करतो. भक्ताच्या घरची कामं करताना त्याला लाज वाटत नाही, कारण भक्ताच्या भक्तीचं ऋण त्याच्यावर झालेलं असतं. आपल्या जवळच असलेला परभणी नावाचा जिल्हा आहे. परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड नावाचा तालुका आहे. गंगाखेडमध्ये वारकऱ्याची दिंडी पंढरपूरकडे निघाली. अनेका मुलींना आपल्या वडिलाला विचारलं, बाबा कुठे निघाली ही दिंडी? वडील म्हणाले, बाळ, ही दिंडी पंढरपूरला निघाली. कोण असतं बाबा पंढरपूरला? वडिलांना उत्तर दिलं, बाळ, जगाचा मालक भगवान परमात्मा पंढरपूरला विटेवर उभा आहे. त्या मुलीने आपल्या बापाकडे हट्ट धरला, बाबा, जर जगाचा मालक पंढरपूरला विटेवर उभा असेल ना, मला त्या देवाच्या दर्शनाकरता घेऊन जावं लागेल बाबा तुम्हाला. बापाकडे मुलीनं हट्ट धरलेला, लक्षपूर्वक ऐका, आणि लेकरांचा हट्ट पुरवावा लागतो. 3 प्रकारचे हट्ट शास्त्रानं सांगितले, ते पुरवावे लागतात. पहिला हट्ट आहे राजहट्ट. कशाला म्हणायचं राजहट्ट सांगू? नळाला पाणी नाही आलं तरी नळपट्टी भरावीच. बोला कडे तुम्ही, पाठीमागची बोला. नळाला पाणी नाही आलं तरी नळपट्टी भरावी. दुसरा हट्ट आहे स्त्री हट्ट. कपाट भरून साड्या घरात असल्या तरी संक्रांतीला नवी साडी घ्यावीच. बोला बोला, तुम्ही का ब्रह्मचारी बसले का सगळे? नवी साडी घ्यावी. आणि तिसरा हट्ट आहे बाल हट्ट. लेकरांचा हट्ट पुरवावा लागतो. त्या छोट्याशा मुलीने हट्ट धरला, बाबा मला त्या देवाच्या दर्शनाकरता घेऊन चला. बापानं आपल्या मुलीचा हट्ट पुरवण्याकरता मुलीला घेतलं आणि बाप पंढरपूरला निघाला. चंद्रभागेत स्नान केलं. विटेवरच्या मालकाच्या दर्शनाकरता ते निघाले.
देवाचं दर्शन त्या मुलीनं केलं. त्या मुलीचं नाव होतं संत जनाबाई. देवाचं दर्शन जनाबाईनं केलं आणि हात जोडून देवाच्या समोर जनाबाई उभ्या राहिल्या. एक टक नजर जनाबाईची देवाकडे लागलेली आहे. दुसरीकडे जनाबाईची नजर हटायला तयार नाही. पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळी याची भूक न वजे माझ्या. जनाबाई त्या देवाकडे पाहतायत. तुझ पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी. जनाबाई त्या देवाकडे पाहता पाहता जनाबाईच्या मनात त्या देवाविषयीचा भाव जागृत झाला आणि जनाबाईच्या डोळ्यात पाणी आलं. कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे हृदयी प्रगटे रामरूप. आणि त्या जनाबाईला जनाबाईच्या वडिलांना सांगितलं, बाळ देवाचं दर्शन केलं, आता इथं थांबायचं नसतं, आपल्याला गावी परत जावं लागेल. आणि लेकीच्या हाताला धरून बाप मंदिराच्या बाहेर घेऊन जाणार. त्यावेळी जनाबाईनं सांगितलं, बाबा माझं राहिलेलं आयुष्य मला गावाकडे न येता देवाच्या चरणाजवळ खर्ची घालायचे. या देवाचे चरण सानिध्य पंढरी सोडून मला कुठेही जायचं नाही. बापानं सांगितलं, बाळ दर्शन झालं तरी तर थांबायचं नसतं. बापानं हट्ट धरलेला आहे, पण जनाबाई आपला हट्ट सोडायला तयार नाही. अखेर जनाबाईला देवाच्या मंदिरात सोडून जाण्याचा निर्णय बापानं घेतला. मंदिराच्या बाहेर गेला बाप, पण डोक्यात विचार आला, असाच जर गावी परत गेलो, पाणी द्या विठाला विठाला, तर गावचे लोक म्हणतील का हो मुलीचं लग्न करण्याचा कंटाळा आला होता की काय, मुलीला मंदिरात सोडून आला, शोभलं का तुम्हाला. त्यामुळे जनाबाईच्या वडिलांनी पुन्हा मंदिरात जावं, विनम्री करावी. जावं लागेल आपल्याला. जनाबाईनं सांगितलं, बाबा कोणत्याही परिस्थितीत मी पंढरपूर सोडणार नाही. अखेर जनाबाईला मंदिरात सोडून जाण्याचा निर्णय जनाईच्या बापानं घेतला. निघाले, पण दुःख्यांत करणानं निघाले. कारण एखादा बाप आपल्या लेकीला सासरी पाठवताना जेवढा दुःखी होत नाही, त्याही पेक्षा अधिक दुःखी जनाईचा बाप झाला होता. कारण हा बाप जनाईला सासरी पाठवत नव्हता, देवाच्या मंदिरात सोडत होता. अखेर निघाले आणि तेवढ्यात मंदिरामध्ये नामदेवरायांचं आगमन झालं. आणि नामदेवराय जनाईच्या वडिलाला म्हणाले, बाबा चिंता करू नका तुमच्या लेकीची, या पंढरपुरात तुमच्या जनाबाईचा सांभाळ मी करतो, लेकीप्रमाणे सांभाळ मी तुमच्या जनाईचा करेल. आणि जनाबाईच्या वडिलानं जनाबाईचा हात नामदेवरायांच्या हातात दिला आणि जनाबाईचे वडील निश्चिंत झाले. ऐका, इथं जमलेल्या वडिलांनो आणि इथं जमलेल्या आयांनो, एक वाक्य घरी घेऊन जा. आपल्या लेकरांच्या आयुष्यात आपल्या लेकरांचा हात नेहमी चांगल्या लोकांच्या हातात द्या. आपल्या लेकराचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. चांगल्या लोकांच्या हातात द्या. आणि आपल्या लेकराचा हात का चुकीच्या लोकांच्या हातात गेला ना, तर वाटोळं झाल्याशिवाय राहणार. लोक म्हणतात, महाराज आम्हाला तिथं पोरगी द्यायचीच नव्हती, पण त्या पाहुण्यानं लई बेत धरला होता की तिथंच द्या. डाव फसला का नाही. नेहमी चांगल्या लोकांच्या हातात हात जावे. नामदेवरायांच्या हातात जनाबाईचा हात आला. नामदेवराय घरी घेऊन गेले. 14 लोकांचं कुटुंब नामदेवांचं. सगळ्याचा स्वयंपाक जनाबाई करायच्या. जात्यावर दळण जनाबाई दळायच्या, गौऱ्या जनाबाई थापायच्या. आणि प्रत्येक कामात मदत करायला कोण यायचा? जगाचा मालक विटेवर उभा असलेला तो जनाबाईला प्रत्येक कामात मदत करायचा, कोणतंही काम करायचा. एकदा जनाबाईच्या डोक्यात वा झाल्या, वा घालतात ना इकडे, वाच म्हणतात ना महिला मंडळ. एकदा जनाबाईच्या डोक्यात वा झाल्या, वा इकडे होतात का वा? नाही. वा जनाबाईच्या डोक्यात वा झाल्या. जगाच्या मालकानं यावं आणि जनाबाईच्या डोक्यातल्या वा काढाव्या. पण वा कमी असल्या तर काढता येतात, जास्त वा झाल्यावर हातानं काढता येत. आता त्यानं काढल्या, मला सांगायला काही हरकत आहे का? वा थोड्या असल्या तर काढता येतात, जास्त झाल्यावर काढता येत नाही. काही बायांच्या डोक्यात वाचा पोळाच फुटतो.
जसे बैल पोळ्याला बैल पळतेत ना तसल्या एवढ्या वाजनाईच्या डोक्यात झाल्या आणि जनाबाईच्या डोक्यातल्या वादेवानं काढल्या. जनाबाईला नाहू देवानं घातलं. अरे कोणतंही काम तो भक्ता करता करतो, साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. भक्ताच्या भक्तीचं ऋण त्याच्यावर झालेलं आहे आणि ते ऋण फेडत असताना लाज न बाळगता तो काम करतो. भक्तांच्या मदतीला धावून येणं हा भगवंताच्या जीवनातला धर्म आहे. विठाला जसा देवाच्या जीवनामध्ये धर्म आहे तसा साधूच्या जीवनामध्ये सुद्धा धर्म आहे. संताच्या जीवनामध्ये धर्म आहे. काय आहे साधूच्या जीवनातला धर्म हे मांडी घालून बस पोरा. काय आहे संताच्या जीवनातला धर्म? ते बोर झाले, त्याला वाटलं हे महाराज देवा देवातच कीर्तन आठवत काही. हे हसवित नाही, हसवतो वागा हसवतो. उठून जाऊ नको झोपू नको, हसवतो. आपलं भांडवल हसवायचं शेवटी असतं. आधीच हसवलं की पोरं निघून जाते. संताच्या जीवनातला धर्म आहे. संताच्या साधूच्या जीवनातला धर्म काय आहे? महाराज म्हणतात बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कडबडा म्हणून या किंवा येतो हिताचा. भवसागरात बुडणाऱ्या प्रत्येक जीवाला तारून नेण्याचं काम संत करतात नव्हे. जे जे आपणाशी ठावे ते ते इतराशी सांगावे. शहाणे करोनी सोडावे सकल जन. या जगाला सन्मानाचा आणि उद्धाराचा मार्ग दाखवण्याचं काम संत करतात. कारण या जगावर उपकार करण्याकरिता, या जगाचा उद्धार व्हावा याकरता संत या भूतलावर संत अवतार धारण करत असतात. महाराज म्हणतात येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. कुठून येतात? त्यांचं घर वैकुंठात आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. वैकुंठातून केवळ तुम्हा आम्हासारख्या जीवाचं कल्याण व्हावं याकरता संत जन्माला येतात. पण महाराष्ट्रात जेवढे संत जन्मले तेवढे जगात कुठेच जन्मले नाही. महाराष्ट्र ही संताची भूमी आहे. पण दुर्दैव या महाराष्ट्राचं, महाराष्ट्रात जन्मलेल्या ज्ञानोबऱ्यांच्या ज्ञानेश्वरीवरती PhD करणारे माणसं अमेरिकेसारख्या देशात आहे. जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या गाथेवरती PhD करणारी माणसं रशियासारख्या बलाढ्य देशात आहे. पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरात आजही ज्ञानेश्वरी वाचली जात नाही. हे मोठं दुर्दैव आहे. संत या महाराष्ट्रात जन्मले पण महाराष्ट्रातल्या लोकांना कळाले. तुम्ही म्हणाल महाराज संत कुणाला म्हणायचे? संताचे दोन प्रकार, एक ओरिजिनल संत आणि दुसरे डुप्लिकेट संत. ओरिजिनल संत त्याला म्हणावं ज्यांचं जीवन जगत कल्याणासाठी, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती किंवा जगोधरा लागे धरिले अवतार. किंवा काय सांगू आता, संतांचे उपकार येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. किंवा तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो. किंवा लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. हे ज्यांचं जीवन आहे ते खरे संत. आणि खोटे संत कोणते सांगू? पोटासाठी संत झाले कलित 11,000च्या कमी नाही म्हणजे घेणारच नाही. पाटील मी काय बोललो का? मला माहिती कमी भरतच नाही. ज्यांचं जीवन पोटासाठी संत झाले कलित हे डुप्लिकेट संत. आमच्याबद्दल बोललो की ऐकणाऱ्याला गुदगुल्याच होत्या. पण जसे संताचे दोन प्रकार आहे तसे वारकऱ्याचे सुद्धा दोन प्रकार आहे. तुमच्यात सुद्धा दोन प्रकारचे वारकरी बसलेले, एक ओरिजिनल आणि दुसरे. एका गावात कलेक्टर आला. पोरो कलेक्टर मांडी घाला काढ बसा. अय झोप आली काय? एका गावात कलेक्टर. याचं नाव काय रे? ए या पिवळ्या शर्टवाल्याचं नाव काय रे? हे हा हा तुझं काय नाव काय? यश. यश इकडे बघ, झोपू नको. यश इकडे बघ. एका गावात कलेक्टर आला आणि कलेक्टरने भाषण करायला सुरुवात केली.